लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा. मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य. राज्यातील कोट्यवधी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना येथील भाजपच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही झाली तरी बंद करणार नाही असं म्हटलं. याशिवाय राज्य सरकार महाराष्ट्रात 1 कोटी बहिणींना लखपती दिदी करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की या ठिकाणी सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. मात्र बंधू आणि भगिनींनो, आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देत राहू, पण आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा निर्णय झाला आहे. 50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झालेल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही निवडणूक नसताना केवळ आपलं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरिता 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी आपण केली असल्याचं म्हटलेलं आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं, खाते नील होणं सुरू झालं. काही छोट्या छोट्या अडचणी येतात, त्या अडचणी देखील आपण दूर करतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. शेतकऱ्यांकरता, आमच्या महिलांकरता या ठिकाणी सांगितलं, हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. बंधू भगिनींनो, आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा निर्णय झालाय. 50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. आज मराठवाड्यामध्ये मला आनंद आहे. कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा, याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण करतोय. एकीकडे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी 35 टीएमसी पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो. तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिमी वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं 80 टीएमसी पाणी हे कोकणातनं थेट मराठवाड्यामध्ये आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो. आमचा निर्धार आहे, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळ मुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.